हाय, मी विशाखा. तर आज मी शेंगदाण्याचे लड्डू तयार करणार आहे. त्याचसाठी मी इथे छान असे शेंगदाणे भाजून घेतले आहे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याला छान मिक्सरमध्ये बारीक केले आणि त्यानंतर मग मी गुळाचा पाक तयार केले. गुळाच्या पाकामध्ये बारीक केलेले शेंगदाणे टाकले आणि छान एकत्र केले. एकत्र झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे लड्डू तयार केले आणि अशा प्रकारे माझे काही लड्डू तयार झाले आहे. त्यानंतर ऊन कमी झाली आणि आम्ही आज ऊन कमी झाल्यावर मार्केटमध्ये जायला निघाले आणि माशूच्या पप्पाने आज स्कूटी घेतले होते म्हणून माशूला आज समोर बसवले. तर मुलगी काही व्यवस्थित बसतच नव्हती, खूप अशी मस्ती करत होती. थोडा समोर गेले आणि माशूच्या पप्पाने माशूला माझ्याकडे दिले. तर माझ्याकडेही काही मुलगी राहिलीच नाही, व्यवस्थित उभी झाली आणि तिची मस्ती सुरूच होती. थोड्या वेळातच आम्ही मार्केटमध्ये पोहोचले आणि आज आम्ही गांधी मार्केटमध्ये आले होते. मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर काही थोडं काम केले आणि एक रेली जात होती, काही नारी शक्तीवर अशी रेली जात होती. तर रेली बघितले आणि आम्ही समोर निघाले. तर आज मला माझ्या मोबाईलला स्क्रीन कार्ड लावायचं होतं आणि मोबाईलचा बॅक कवरही घ्यायचा होता म्हणून आम्ही मोबाईलच्या शॉपमध्ये गेले आणि दादाने छान मला असा स्क्रीन कार्ड लावून दिले. छान असा एकदम क्लिअर असा मोबाईल दिसत होता. त्यानंतर बॅक कवरही बघितले आणि बॅक कवरही लावून घेतले. त्यानंतर माशूच्या पप्पाने पेमेंट केले आणि आम्ही तिथून निघाले. तर मला आज चप्पलही घ्यायची होती आणि मला असं पार्टीवेअर अशी चप्पल पाहिजे नव्हती, पण सिम्पलमध्ये पाहिजे नव्हती. पण मला काही तिथे आवडतच नव्हती. आता काय करावं, आता ऑनलाईनच घ्यावं लागेल मला, कारण मला ऑनलाईन बघून ठेवले आणि मला तेच मनात बसली म्हणून मला हे काही आवडत नव्हते. म्हणून आम्ही काही चप्पल घेतले नाही आणि तिथून सरळ आम्ही शिवाजी चौकात गेले आणि शिवाजी चौकामध्ये बन मस्का म्हणून खूप असा फेमस आहे आणि खूप असा व्हायरल पण झाले आहे त्याचे रील्स. म्हणून आम्ही तिथे पोहोचले आणि बन मस्का एक सांगितले आणि दादा असे बन मस्का बनवत होते म्हणून मी ते असे बघतच होती का कसे बनवतात, का बनवतात म्हणून. त्यानंतर बनमस्का आला आणि मीने खाल्ले आणि खूप खरंच असा छान वाटत होता बनमस्का. माशूलाही आवडले. माशूच्या पप्पांनी खाल्ले नाही कारण की त्यांना तुपाची वस्तू काही अशी आवडत नाही. त्यानंतर आम्ही पराठा खायला आले आणि आम्हीने 2 पराठा सांगितले आणि छान वाटले ते आलूचे पराठे. आलूचे पराठे खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी आले आणि इथेच माझा आजचा व्लॉग संपला. बाय.